राज्यात एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहनांना नो एंट्री. 5 जून ते 15 जून दरम्यान राबवली जाणार विशेष राज्यव्यापी मोहीम. नमस्कार, मी अमरदीप दगडे. तुम्ही पाहतात लोकसंवाद न्यूज नेटवर्क. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. याच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नांदेड परिवहन विभागाची टीम आज बिलोली बस स्थानक परिसरामध्ये दाखल झाली. यामध्ये सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंद मुळे, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक गणेश कदम, सय्यद आसिफ, भागवराव वागतकर तसेच वाहतूक निरीक्षक भागवत शितळे व सुरक्षा रक्षक नागनाथ जखले व यादव देवकरे यांचा समावेश होता. आज राबविलेल्या कारवाईबद्दल लोकसंवाद न्यूज नेटवर्कला दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेमध्ये या टीमचे प्रमुख सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंद मुळे काय म्हणाले पाहूयात. माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांच्या निर्देशानुसार तसेच नुकत्याच महामंडळामध्ये मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या पदावर रुजू झालेल्या डॉक्टर सौ प्रियंका नारनवरे मॅडम, पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये परिवहन विभाग, पोलीस यांच्या मदतीने नो पार्किंग झोनची अंमलबजावणी, नो पार्किंग झोनमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे ही कारवाई सुरू असून नो पार्किंग झोनमधील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर परिवहन विभाग तसेच पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. मागील 3 दिवसापासून ही मोहीम सुरू असून आज आम्ही बिलोली बसस्थानक येथे भेट देऊन नो पार्किंग झोनमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना आगारातील वाहतूक पर्यवेक्षक कर्मचारी, सुरक्षा पर्यवेक्षक कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने नो पार्किंग झोनमधून वाहतुकीस प्रतिबंध केलेला आहे. आजच्या मोहिमेमुळे नेहमी खाजगी प्रवासी ऑटो व जीपने गजबजलेला बिलोली बस स्थानकाचा परिसर आज मात्र मोकळा श्वास घेताना दिसला. अशाच विश्वसनीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकसंवाद न्यूज नेटवर्क.